काही उपयोग नाहीये जिम करून. हो, कारण की नारळ फोडणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क. नारळ पाणी खूप आवडतं, पण नारळ फोडण्यामध्ये खूप एनर्जी जाते. आमच्या घरी खूप सारे नारळाचे झाड आहेत, त्याच्यामुळे भरपूर नारळ पाणी आणि खूप सारं खोबरं बनतं. आम्ही तर आवडीने खातोच, पण आमची कुकी सुद्धा बघा किती आवडीने खातीये. आज तर आम्ही कापण्या बनवण्याचा बेत केलेला. मला कापण्या खूप आवडतात आणि मी माझ्या आजींना सारखं बनवायला लावते मध्ये आधे. खरं तर या कापण्या काय असतात, कशा बनवतात याचा व्हिडिओ मी उद्या शेअर करेल, नक्की बघा आणि तुम्हीही बनवा. नंतर मग शेतामध्ये गेले आणि आता मका खूप छान वाढली आहे. थोडीशी कवळी कवळी मका घेऊन आले शंभूसाठी. आणि शंभू इतका गमतीचा आहे ना, खाली जर मका टाकली ना तर तो बिलकुल खात नाही. अगदी छोट्या बाळासारखं असं म्हणतो, मला भरव. चालत चालत कॅनलच्या कडेला गेले, ऊस बघितला आणि तिथेच मला आपला ट्रॅक्टर उभा दिसला. मग मी काय सुट्टी देते होय, म्हणलं चला मस्त ट्रॅक्टर राईड करूयात. इकडून तिकडे तिकडून इकडे भरपूर फिरवला. मी खूप छोटी होते तेव्हाच ट्रॅक्टर चालवायला शिकलेले. कसं आहे, मला तर असं वाटतं की आपल्याला सगळं काही आलं पाहिजे आणि आपण आवडीने शिकायलाही हवं. सगळे मला म्हणतात तुझा भाऊ व्लॉग मध्ये जास्त दिसत नाही. मग हे बघा, असं बळच त्याला व्लॉग मध्ये घेण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. अंगणामध्ये बसून कॉफी पिणं म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट आणि त्यासोबत आजी आणि यश सोबत मारलेल्या गप्पा. वा वा. खरं सांगायचं झालं तर आमचं गाव म्हणजे ठीकठाकच आहे, पण आमचं घर आणि शेती मात्र खूप छान केली आहे. त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओज खूप भारी वाटतात आणि मलाही मनापासून खूप आवडतं. मस्त अशा गप्पा मारल्यानंतर काकींच्या फार्म हाऊस वरती गेले. आम्ही सगळेच पुण्यामध्ये खूप बिझी असतो, जे ते आपल्या आपल्या फील्डमध्ये खूप छान काम करतायत. पण आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे सगळ्यांची गावाशी असलेली नाळ. पूनम काकींकडून मला खूप काही शिकायला मिळतं, म्हणजे फॅमिली कशी सांभाळावी, मॉडर्न कसं राहावं, नवीन गोष्टी आवडीने शिकाव्यात, बिझनेस माइंडसेट, समाजामध्ये कसं वावरावं, असं खूप काही शिकायला मिळतं. आणि काका तर काय माझे रोल मॉडेलच येतात. नाही म्हणजे काका असं म्हणावं लागेल की तुमचं माझ्यावर खूप लक्ष आहे. अरे नाही, सोशल मीडिया अगं हिने तिला तुझं काय झालंय 1 मिलियन झाले ना, 1 लाख झाले, 1 लाख फॉलोअर झालेले. तिने मोठं सेलिब्रेशन केलंय. करायचंय अजून चांगलं. केलं ना तू, अरे फुलं वगैरे टाकले ना, फार्म हाऊसला केलं ना, बघितलं. नाही आपण करू. सिल्वर प्ले बटन आलं ना, मी घेऊन येईल ते. बर, कसा वाटला व्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा मला.